नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत। तर मग त्या योजनेविषयी माहिती आज आपण बघणार आहोत। तर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी 10 मिनिटात 10 मोठ्या योजना या ठिकाणी सांगितल्या। तर मग त्या कोणकोणत्या योजना आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, निमित्त होतं ते नागपूर जिल्ह्यातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचं। त्याचवेळी राज्य सरकार महिलांसाठी ज्या 10 मोठ्या योजना राबवत आहे त्याची माहिती अवघ्या 10 मिनिटात देवेंद्र फडणवीस यांनी दिली। त्यामध्ये आशा सेविकांसाठी योजना, मुलींना उच्च शिक्षणाची योजना, महिलांना मोफत गॅस सिलेंडर यासह 10 योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार कशा पद्धतीने महिलांच्या जीवनात बदल घडवते याची माहिती फडणवीस यांनी दिली। मग देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या महिलांसाठीच्या 10 योजना। 1 नंबर, आशा सेविकांना 1900हून अधिक मोबाईलचे वितरण। आजच्या कार्यक्रमात आशा सेविकांना 1900हून अधिक मोबाईल वितरण करण्यात आले। यावेळी बोलताना फडणवीस यांनी आणखी एक घोषणा करत मोबाईलसाठी लागणारा वार्षिक रिचार्ज हा देखील मोफत देणार असल्याचे सांगितले। खनिज विकास निधीमधून वर्षाला लागणारा रिचार्जचा खर्च केला जाईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। आशा सेविकांसाठी 10 लाखापर्यंतचे इन्शुरन्स। आशा सेविकांसाठी राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांचा इन्शुरन्स काढण्यात येतो अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। नंतर लाडकी बहीण। राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2.5 कोटी भगिनींना महिन्याला 1,500 रुपयांची मदत देण्यात येते। यासाठी नाव नोंदणी सुरू आहे। मुलींना मोफत शिक्षण। राज्यातील सर्व मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे। आतापर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत केलं होतं। आता उच्च शिक्षणही मोफत करण्याचा निर्णय झाला आहे। त्यामध्ये खाजगी महाविद्यालयातील फी राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे। या योजनेमध्ये एकूण 507 कोर्सेसचा समावेश आहे। महिलांना प्रवासासाठी अर्धे तिकीट। राज्य सरकारने महिलांसाठी एसटी बसमध्ये 50% कन्सेशन देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून एसटी ही फायद्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महिलांना 3 सिलेंडर मोफत। ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल त्यांना वर्षभरात 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। मुख्यमंत्री अप्रेंटिस योजना। मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशिक्षण कालावधीमध्ये महिन्याला 10,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना कशा प्रकारे काम देता येईल याचे निर्देश देण्यात आले आहे। तसेच ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून 10 लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मग या मुख्यमंत्री लाडका भाऊ जे म्हणतो आपण, त्यामध्ये मुलीही या ठिकाणी भाग घेऊ शकतात किंवा अर्ज करू शकतात। मग दवाखाना आपल्या दारी। राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारने दवाखाना आपल्या दारी ही योजना सुरू केली आहे। ज्या माध्यमातून आतापर्यंत 1667 गावांमध्ये जवळपास 60,000हून जास्त कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। ज्या माध्यमातून 2.67 लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे। या योजनेसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। नंतर आहे मुख्यमंत्री आरोग्य कक्ष, चॅरिटी बेड्सची सोय। मुख्यमंत्री आरोग्य कक्षाच्या माध्यमातून राज्यातील ट्रस्टच्या रुग्णालयांमध्ये चॅरिटी बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। चॅरिटी बेड्सच्या माध्यमातून गरिबांना ट्रस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन्स करण्यात येतात। त्यामध्ये अगदी 1 लाखापासून ते 60 लाखापर्यंतचे ऑपरेशन करण्यात आले आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजना। राज्यातील 12 कोटी जनतेकरिता महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत करण्यात आला आहे। याआधी 1.5 लाख रुपयापर्यंतचा उपचार मिळायचा, आता 5 लाख रुपयापर्यंतचा उपचार देण्यात येतो। या योजनेमध्ये रुग्णालयांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाच्या 10 योजनांची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिली। मग त्याविषयी आपण माहिती बघितली। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.